मोठी घडामोड आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये पुरावा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। जोपर्यंत धनंजय मुंडे विरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही। न्यायालयीन एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि आज विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, महत्त्वाची भूमिका ज्याची प्रतीक्षा होती अजित पवारांची ती भूमिका आता आलेली आहे। राजीनामा घेणार नाही असं अजित पवार म्हणतात। बरोबर आहे। आपण जर पाहिलं असेल तर बीड प्रकरणानंतर खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधक करतायत। आज राज्यपालांना विरोधक आणि काही सत्ताधारी पक्षातील आमदार भेटले आहेत। त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी, राजीनाम्याची मागणी खरं तर राज्यपालांना पत्र दिलं। त्यानंतर आता सर अजित पवार नेमकं काय त्यांची भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। त्यावेळी आपल्याला अशी माहिती मिळाली, जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला जाणार नाही। यामध्ये आपण जर बघितले असेल तर या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे, एसआयटी व सीआयडी चौकशी आहे आणि या चौकशी पूर्ण होऊन जोपर्यंत यामध्ये काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं स्पष्ट मत जे आहे ते अजित पवार यांचं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकीकडे विरोधक जे आहेत ते आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने, मात्र दुसरीकडे अजित पवार जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी कुठेतरी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे सुशांत, एकीकडे सगळे विरोधक म्हणतात की ही कारवाई जेव्हा सुरू आहे तेव्हा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरती राहणं हे काही योग्य नाही, नैतिकतेला धरून नाही। आणि दुसरीकडे याच्या विरोधातली प्रतिक्रिया कुठेतरी अजित पवारांकडून येते। ते म्हणतात की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही। हा विरोधाभास दिसतो। अगदी बरोबर आहे गुरु। आपण जर बघितलं असेल तर अनेकदा आरोप होतात, मात्र ते आरोप जेव्हा सिद्ध होतात त्यावेळी तो खरं आरोप असतो। त्यामुळे फक्त आरोपांवर कोणतेही पुरावे नसताना फक्त जर कोणी आरोप करत असेल आणि राजीनामा मागत असेल तर ती भूमिका योग्य नाही असं पक्षाचं खरं तर मत आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळतं। विरोधकांकडून फक्त आरोप केले जात आहे। अजूनही हे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, चौकशा सुरू आहेत। जोपर्यंत चौकशीत काहीच निष्पन्न होत नाही तोपर्यंत एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेणं खरं तर उचित नाही। आणि याचमुळे कुठेतरी अजित पवार देखील धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात। त्यामुळे जर चौकशीत जर एखादा व्यक्ती दोषी असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, मात्र चौकशी आधीच जर विनाकारण जर कोणी आरोप करत असतील तर त्यावर कारवाई करणं योग्य नाही। त्यामुळे सुशांत, आता जी भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे ती भूमिका बघता इथे राजकीय पेच निर्माण झाला का? कारण एकीकडे राज्यपालांकडे पत्र दिलं जाणं, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं अशी मागणी विविध माध्यमातून होणं, आणि तिसरीकडे आता अजित पवारांनी ठामपणे ही भूमिका मांडणं। गुरु, आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे हे खरं तर अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांचे मंत्री आहेत। त्यामुळे स्वाभाविकच अजित पवार धनंजय मुंडे यांची बाजू घेणं स्वाभाविक झालं। मात्र जर आपण बघितलं असेल तर हे संपूर्ण प्रकरण अर्थातच विरोधक जे आहेत ते आरोप करतायत, धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करतायत, कारण वाल्मिक कराड यांच्याशी जवळीक जी आहे ती धनंजय मुंडेंची आहे। त्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सातत्याने विरोधक करतायत। त्यासोबत आमदार सुरेश धस देखील करतायत, तर दुसरीकडे अंजली दमाने देखील आरोप करतात। यातच आता धनंजय मुंडे एकटे पडलेले असताना त्यांच्या बाजूने कुठेतरी पक्ष उभा इथे राहताना पाहायला मिळतोय। कारण जर आरोप करू झाल्यानंतर जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर ती सरकारची प्रतिमा अशी होऊ शकते की सरकार आलं, अवघे 2 महिने नाही झाले आणि सरकारमधील एक मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो। कुठेतरी सरकारचे प्रतिमा देखील डागाळू शकते आणि याचमुळे कुठेतरी सरकारकडून असेल किंवा अजितदादांकडून कुठेतरी धनंजय मुंडे यांची बाजू घेताना पाहायला मिळतं। मात्र हे असताना जर यामध्ये खरंच ते दोषी असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, पण जर ते दोषी नसतील आणि विनाकारण जर त्यांच्यावर आरोप होत असतील तर ते आधी सिद्ध व्हायला हवे। काही आरोप आहेत, जर चौकशीमध्ये जर सिद्ध झाले तर नक्कीच त्यांचा राजीनामा घेतला जाईल। मात्र विरोधक नुसते आरोप करतील आणि नुसता राजीनामा घ्यायचं हे पटत ही भूमिका बरोबर आहे। त्यामुळे आता अजित पवार यांच्या या भूमिकेवरती नेमक्या काय प्रतिक्रिया येतात विरोधकांकडनं त्या सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं। सुशांत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। मेहबूब,
अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी ठामपणे आपण धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहोत असं म्हटलंय. जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि दुसरीकडे जी प्रमुख भूमिका आहे, प्रमुख मागणी आहे, ती मागणी हीच आहे की कारवाई निष्पक्षपणे कशी होणार जर का ते मंत्रिपदावरती असतील. मेहबूबजी. नाही, असं आहे की ही मागणी विरोधी पक्षाचीच नाही तर त्यांचे पक्षाचे आमदार प्रशासनाला सोडून की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्यासह सर्वच लोकांनी मागणी केली होती की त्यांचा राजीनामा घ्यावा. पण आम्हाला खात्री होती की अजितदादा काय त्यांचा राजीनामा घेणार नाही आणि शेवटी त्यांनी ते सांगितलं की ते काय राजीनामा घेणार नाहीत. चौकशी निपक्षपातीपणे त्यामुळं दिसतंय की चौकशी कशा पद्धतीनं होणार आहे आणि संतोष देशमुखांना न्याय भेटेल का या देखील शंका आहेत. दादांना ज्या दिवशी त्यांना मंत्रिपदावर घेतलं त्याच दिवशी कळलं होतं की दादा त्यांचा राजीनामा घेणार नाही. कारण एवढे आरोप होऊन जर तुम्ही त्यांना मंत्रिपदावर घेताय त्याचा अर्थ ते राजीनामा घेणार नाहीत, ते पूर्ण त्यांच्या पाठीशी आहेत. हे आम्हाला एकत्र पक्षात काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचं दोघांचं किती सख्य आहे ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा हे कदापिही घेणार नाहीत हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री होती. बर, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. तर अजित पवार यांची आलेली ही भूमिका. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती भाष्य केलेलं आहे. कारवाई पूर्ण होईपर्यंत राजीनामा घेणार नाही अशी भूमिका ही अजित पवारांनी मांडली.